बापरे. खूप छान योगा. आणि योगायोगच म्हणजे योगच आला तो. आणि असं सांगू शकते की मी एका रील बघितली होती आणि मला प्रदीपचा नंबर हा त्याच्या फेसबुकला भेटला. मी त्याला त्याच्या 10 तारखेलाच 10 जानेवारीला मी त्याला कॉल केला की आपण असं असं करू. पण तो बोलला की मुलांचा ग्रुप आहे माझ्याकडं पण मुलींचे नंबर नाही. आमचा 7-8 जणीचा ग्रुप होता. 7-8 जणी आम्ही ग्रुपमध्ये होतो. त्याच्यानंतर मग मी त्याला म्हटलं मी मुलींचा ॲड्रेस करते तू मुलांना बाकी सगळ्यांना कनेक्ट कर. तर आम्ही हा जवळपास 1 महिन्याच्या आतमध्ये तारीख ठरवली. तारीख ठरवताना पण त्याने सांगितलं की 15 तारखेला कार्यक्रम आहे. त्याच्यामध्ये एकही विद्यार्थी असं म्हटलं नाही की मला त्या तारखेला यायला जमणार नाही. सगळ्यांनी हो म्हटलं आणि ॲक्च्युली सगळेजण एकदम त्याला साथ दिली. आणि म्हणजे मी 10वी पर्यंत इथं होते. मी मला सांगते मी 10वी पर्यंत इथं होते. त्याच्यानंतर मी 11वी-12वीला विवेकानंद कॉलेजला ॲडमिशन घेतलं. तिथं मी BA केलं, MA केलं आणि MA सुद्धा तिथं केलं. मी आता सध्या महिला आर्थिक विकास महामंडळामध्ये अकाउंटंट म्हणून कार्यरत आहे. जॉब करते. माझं सासर हे राळा हिवरामध्ये आहे उजमपुरीकडे. आणि माझे मिस्टर हे LJB कंपनीमध्ये सुपरवायझर म्हणून आहेत. म्हणजे एक सांगायचं होती बोलायला खूप आहे पण सगळ्यांना टाइम पुरला पाहिजे. त्याच्यामध्ये सगळ्या सुवर्णाचा नंबर भेटत नव्हता पवारचा. तर मी तिच्या मामाला फोन केला तर ते ॲक्च्युली फोनच उचलत नव्हते. तर मी त्यांना सांगितलं मी तुमची पाहुणी बोलते म्हटलं. तरी पण तेव्हा त्यांनी ती नंबर दिला मला. पाहुणे बोलते म्हटल्यानंतर ते म्हणजे कुठून बोलतात. मग मी म्हटलं मी घरी येऊन बोलते. मी त्यांना बोरुडे नाव सांगितलं नाही तिकडचं. तर त्यांनी 2 मिनिटं थांब म्हणे लगेच नंबर देतो. तरी त्यांनी 10-15 मिनिटं झाले नंबरच दिला नाही. मी पुन्हा त्यांना कॉल केला तर मग त्यांनी मला तिच्या सासऱ्यांचा नंबर दिला. तर मी त्या पाहुण्यांशी म्हणजे बोलले तर ते बोलले म्हणजे त्याच्यानंतर त्यांनी तिच्याशी बोलणं करून दिलं. मग असं एक आम्ही सगळेजण मिळत गेलो आणि आज आम्ही इथे जमलो. हे खूप म्हणजे एक असं वाटत होतं की आम्ही लेट आलो तर आम्हाला सर पाहतील की काय. पण पनिशमेंट कुणी नाही घेतली. सरांनी पण नाही दिली. आणि सर एक तुमचा असा फायदा झाला तुम्ही आम्हाला ज्यावेळेस खूप स्ट्रिक्ट जसं वागत होते ना त्याच्यामुळे माझ्यावर सांगते मी शेतामध्ये माझ्या आईसोबत कामाला जातो. कारण की सर मला मारतील म्हणून होत्या. मी घरीच अभ्यास करते. मी घरचं काम सगळं करते म्हणायचे पण मी शेतात येत नाही. मग मला तशीच सवय लागत गेली. मी शिंदे सर जसे म्हणायचे की शिकवताना नोट्स काढायच्या तसे मी हिस्ट्रीमध्ये समजा सरांपासूनच इतिहासच्या नोट्स काढत गेले. 11वी-12वीला पण मला विवेकानंद कॉलेजला वाहुळ सर म्हणून भेटले. ते हिस्ट्री खूप छान शिकवायचे. म्हणजे मला असं वाटायचं शिंदे सरच उभा आहे तिथे. वाहुळ सर शिकवायचे ना तेव्हा मला इतिहास हा खूप छान आठवायचा. आणि मला आजही सर जसं जसं शिकवायचे तसं पूर्ण आठवतं. आणि असं फक्त ते असं एक सर आठवत नव्हते मला नावच आठवत नव्हतं पण चेहरा आठवत होता. त्या सरांचं ते वाया सर होते ना वायर सर. हा ते सरांचं नावच आठवत नव्हतं. मी पेंटिंग काढून दाखवते की सर ते म्हणून. पण मग तो म्हणे तो वाया सर. मी संदीपशी पण बोलले. पण हा योग खरंच सर खूप चांगला आला. मी एक कविता बोलते मी बनवलेली. फोन मध्ये ठेवली का? परवाच बनवली. त्याच्यामध्ये पत्रिका पण बनवायची होती. पत्रिका बनवताना सगळे 2-3 मुलं होते. ते मी 11-11:30 पर्यंत जागे होते. सगळे झोपी गेले. मग म्हणजे कुणाला टाकू मग प्रदीपलाच टाकली आणि त्याच्यानंतर मी पत्रिका फायनल केली. त्याच्यातच मग ते कुणी नाही बघितल्यामुळं मी त्या वेळामध्ये एक कविता बनवली. आपल्याला इंद्रजित भालेराव सर सगळ्यांनाच माहिती. त्यांचा काटाकुट्याचा तुडवी तर असं ही पोयम आहे. त्याच्यावर मी आपल्या शाळेत कविता बनवली. काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता चल शाळेला जाऊ माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता चल शाळेला जाऊ माझ्या दोस्ता. कशी येतात विद्यार्थी शाळेत विद्याच्या नानात रमतात ते मुलं. शिक्षक खातात किती त्या खस्ता चल शाळेत. दम घे. भावनिक झालीस तू. आला आमच्या लक्षात. आपल्या पण भावना आहेत ना रे थोड्याफार कारण व्यक्त. नाही उठणार सगळे हळूहळू चिव येतो सगळ्याला. चल शाळेला जाऊ माझ्या दोस्ता. कशी येतात विद्यार्थी शाळेत विद्याच्या नानात रमतात ती मुलं. शिक्षक खातात किती त्या खस्ता चल शाळेला जाऊ माझ्या दोस्ता. काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता चल शाळेला जाऊ माझ्या दोस्ता. शिक्षकांनी केले मुलांचे हिरवे रान
विद्यार्थ्यांनी केलं त्याच होते सोनं. शिक्षणासाठी सोपा नव्हता तो रस्ता, चल शाळेला जाऊ माझा दोस्त. काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता, चल शाळेला जाऊ माझा दोस्त. जेव्हा झालो हो आम्ही हो थोडे ज्ञानी, त्या नव्हते हो आम्हाला कोणी वाली. मन घालतात ते गिरट्या, चल शाळेला जाऊ माझा दोस्त. काट्या कुट्याचा तुडवीचा रस्ता, चल शाळेला जाऊ माझा दोस्त. या शाळेची मी विद्यार्थिनी, सरांच्या छडीची जादू होती भारी. शाळेची आम्हाला आजही गोडी, चल शाळेला जाऊ माझा दोस्त. काटा कुट्याचा तुडवीचा रस्ता, चल शाळेला जाऊ माझा दोस्त. वा वा. म्हणजे आजही आपल्याला शाळेत येताना असं बॅग जरी नसली त्याच्यावरती, पण सर एवढे पाय जड होत होते त्यांनी की असं वाटत होतं सर आपल्याला म्हणजे ते दिवस आठवत होते. असे मी सर्वांचे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांची